मला आजही म्हणजे ते आठवतं, तुम्ही वरांड्यात जेव्हा झोपायचा तेव्हा आणि आमदार निवासच्या वरांड्यात झोपणारा, लोकांसाठी झोपणारा तो माणूस कधी आमदार निवासात जाऊन आमदार होईल आणि राज्याचा मंत्री होईल, असं कधी स्वप्नात वाटलं होतं का? नाही, जेव्हा हे यंत्रणा त्रास द्यायचे तेव्हा वाटायचं आपण आमदार झालो पाहिजे. जे प्रभुदेसाई एक मॅडम होती, सोशल MHW होत्या त्या समाजसेविका. खूप त्रास द्यायच्या पेशंटला, हे आण ते आण, हे बरोबर नाही. एखादं कार्डाचं जर काही तुटलं असेल कागद तर ह्या पूर्ण पाहिजे मला, हे तुटलं कसं. हं, तर तेव्हा मनात वाटायचं मी आमदार झालो पाहिजे, मग यांना सगळ्यांना तालावर आणेल हं. असं वाटायचं. आणि मी योगायोगानं आमदार झालो आणि KMला पहिली एंट्री केली तिथं. ते सगळं डीन गीन घेऊन आणि त्यांना छापला चांगला. त्यांना यांनी काय काय आम्हाला सतावलं सगळं डीनला सांगितलं. सगळी म्हटलं भडास काढली तुम्ही हां. तिथे. हां? पूर्ण म्हणजे मग वाटलं की अब जान आ गई अब लढणे के लिए. हां. तर त्याचा खूप फायदा झाला आम्हाला. म्हणजे मग इतके पेशंट वाढले. मी स्वतः 115 वेळा रक्तदान झालं असेल आतापर्यंत. आतापर्यंत. आणि माझ्या भावाच्या लग्नात रक्तदान होतं, आमच्या वडिलाच्या तेरवीतलं रक्तदान होतं आहे. प्रत्येक ठिकाणी रक्तदान करायचं. मग आम्ही आंदोलन असलं तर रक्तदान. हं. एक आंदोलन केलं होतं तिवसामध्ये, जेथपर्यंत रस्ता होत नाही तेपर्यंत आम्ही रक्तदान करणार. मला ते ते सांगा ना, तुमची आंदोलनं खूप अशी हटके आंदोलनं असायची, लक्षवेधी आंदोलनं असायची. म्हणजे ती बाकीची आंदोलनं असायची त्याच्यानंतर नंतर बोलू. पण ही लक्षवेधी आंदोलनं, ती कन्सेप्ट कोण द्यायचं ते आयडिया तुम्हाला? तर लोकांमधूनच भेटायचं ना. काय होतं, लोक बोंबलाची चक्काजाम करायचे. शेतकरी संघटना पहिले चक्काजाम झालं तर ते गरीब लोक बोलायचे, यार आपलं चक्काजाम होतं आहे, कुठं सरकारचं चक्काजाम होतं. वट्यावरच्या गोष्टी म्हणजे ते म्हणतो ना आपण वाड्यावड्यावर, हो, हो. त्या गोष्टी. मग त्याच्यातून आम्हाला हे याचं यांचं बरोबर आहे. हं, चक्काजाम मंत्र्याचा होत नाही, अधिकाऱ्याचा होत नाही, हं, मोठ्या माणसाचा कोणाचाच चक्काजाम होत नाही. आपणच आपले माणसं का अडवायचे. हं, आणि एका ठिकाणी चक्काजाम चालू होत आहे हं, आणि मी त्यांना म्हटलं आपण चक्काजाममध्ये नाही, आपण मंत्र्याचा चक्काजाम करू. हं, आम्ही त्या रात्री वसुधाताई पालकमंत्री होत्या, तेव्हा ग्रेड भेटत नव्हता कापसाला. कमी ग्रेडमध्ये ते सगळे अधिकारी पैसे घेऊन मोजत होते आणि एका क्विंटला मागं 300-400चा फरक पडायचा. आणि आम्ही ते मुद्दे घेऊन डायरेक्ट मंत्र्याचं घर पाडणार म्हणून आंदोलन केलं. आणि घुसलो त्या गावात. हां, घुसलं, माझी आई पण होती सोबत. हं, आम्ही 1000-2000 कार्यकर्त्यांना पूर्ण मंत्र्याचा घेर, ते दरवाजावर आम्हीच होतो सगळे. आणि तिथून नोटीस दिली की बाबा 3 तासात हे आंदोलन होईल, त्याच्या 3 तासानंतर असं होईल. 3 तासात पहिलं आंदोलन मुंडन, हं, दुसरं आंदोलन रक्तदान तिथे, आणि ते नाही झालं तर मग डायरेक्ट आम्ही घरच पाडू मंत्र्याचं. हं, आणि मग ते काय घरच ताब्यात घेतलं. पण त्याच्या पार्टीतले, त्या काँग्रेसच्या पार्टीतले लोक आमच्या अंगावर आले. हं. ते पण भाले गिले घेऊन. आणि इतका तणाव झाला. SP कलेक्टर सगळे तिथं होते. आम्ही घरावरच थांबलो होतो. आई पण होती. रात्री 3 वाजले आणि 3 वाजता कलेक्टर आणि हे सगळे त्यांनी सांगितलं ठीक आहे, ग्रॅज्युएशन सगळ्या कारवाईनं आमच्या मागण्या मान्य केल्या. आणि रात्री 3 वाजता आणि चकवा दिला. आम्ही ट्रॅक्टर पाठवले अमरावतीला, 2, आणि हे पोलीसवाले तिकडेच गेले. ते सगळी यंत्रणा गेली अमरावती आणि सगळे ट्रॅक्टर घुसवले इकडे दुसऱ्या गावात, गनिमी गावात छत्रपतीचं. आणि पूर्ण घर ताब्यात घेतलं. हं. सांगून ताब्यात घेतलं बरं घर. हां. असं नाही आहे का एकाएकी म्हणून. आंदोलन बिलकुल आक्रमक, बिलकुल त्याच्यात काही गैरच नाही. ताईच्या गाडीवर काळा पट्टा मारणार म्हणजे मारणार, कांदा गळ्यात घालणार म्हणजे घालणारच. हं. मग त्याच्यात अनेक युक्त्या जे छत्रपतीनं च्या काळात झाल्या, त्या युक्त्या खूप कामी येत होत्या.